जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय. तर मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग. तर गेल्या 15-20 दिवसापूर्वी मी एसडीएम कार्यालयावर कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी निवेदन दिलं होतं की या कोळी समाजाला सुरळीत जात प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात यावे. पण 15-20 दिवस होऊनही अद्यापही बऱ्याच तरुणांचे जात प्रमाणपत्राच्या फायली या ठिकाणी परत येत आहे. आणि परत येण्याचे कारण असे की हे लोक काही शासकीय कर्मचारी त्या ठिकाणी आटी लावून त्या फायली परत त्या ठिकाणी देत आहे. पण आता मुलांसाठी एक त्यांच्या शिक्षणाच्या ऍडमिशनसाठी असो, शिष्यवृत्तीसाठी असो किंवा आता बऱ्याच येणाऱ्या काळात मिलिटरी भरती, पोलीस भरती या ठिकाणी येणार आहे. पुन्हा आताच माग 2-4-8 दिवसापूर्वी सरपंच पदाचं आरक्षण सुटलं आणि त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी एसटीच्या जागा निघालेल्या आहे. तर या लोकांना जात प्रमाणपत्र नसल्यामुळे शिक्षणाचा लाभ असो, शिष्यवृत्तीचा लाभ असो किंवा सरपंच पदाचा लाभ या जात प्रमाणपत्र नसल्यामुळे या ठिकाणी होत आहे. आणि आणि एक विशेष बाब अशी की 2 सख्खे भाऊ, एका भावाचं कास्ट निघतं आणि एका भावाचं निघत नाही आणि दोघाही भावाचे सारखेच त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे. पण एक भाऊ काहीतरी देवाण घेऊन त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र काढत आहे आणि एका भावाची परिस्थिती गरीब असल्यामुळे तो देवाण घेऊन करू शकत नसल्यामुळे त्याचं जात प्रमाणपत्र या ठिकाणी निघत नाही. तर या गोष्टीला आळा घालण्यासाठी आम्ही येणाऱ्या 4/8/2025 रोजी पिशोर नाका कन्नड येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहे. तर मी सर्व कोळी समाज बांधवांना एक विनंती करतो की येणाऱ्या 4/8/2025 रोजी आपण पिशोर नाका या ठिकाणी उपस्थित राहावे. कारण मित्रांनो, ही लढाई ही काही तुमची माझी नाही, तर आपल्या येणाऱ्या पिढीची आहे, येणाऱ्या आपल्या तरुण मुलाची आहे. तर या आपल्या तरुण मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला येणाऱ्या 4/8/25 सर्वांना एकत्र येऊन आपल्याला प्रशासनाला आपल्या जात प्रमाणपत्रासाठी आपली एकजुटता, आपली ताकद त्या ठिकाणी दाखवायचं आहे. जोपर्यंत शासन आपल्याला जात प्रमाणपत्र या ठिकाणी देत नाही तोपर्यंत आपल्याला आपला हा लढा चालू ठेवायचा आहे. आणि मी धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या ज्ञानेश्वर भाऊ सवर एक समाजासाठी स्वतःचे पैसे खर्च करून आज त्या ठिकाणी ते पावलोपावली समाजाच्या हक्कासाठी या ठिकाणी उभे आहे. तर मी भाऊ तुमचं खरंच मनपूर्वक धन्यवाद.